विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महसूल उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते। डॉ. पुलकुंडवार यांनी अधिक माहिती देताना आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे। त्यासाठी निवडणूक आराखडा योग्य रीतीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा। आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठी देखील योग्य नियोजन करावे। पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल या दृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात। युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे। पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी। उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी 2 तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले।